शेतकरी बांधवांनो, महायोजना दूत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं म्हणून मागेल त्याला सोलार योजना राबवली जात आहे आणि आता सध्याच्या स्थितीत आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काय आहे ते 10% रक्कम ही पे करत आहे। परंतु राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांशी बोलताना असे सांगितलं आहे की आम्ही आता शेतकऱ्यांना सोलार जे आहे ते मोफत देणार आहेत। आता नेमकं हे मोफत सोलार कोण्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी कोण शेतकरी पात्र असणार आहेत तेच आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या योजना दूत या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन सोलार विषयी अपडेट किंवा शासकीय योजना विषयी अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी सोलार योजना राबवली जात आहे। यामध्ये शासनाचं ध्येय आहे की जे काही सोलार योजना असो, बायो सीएनजी बायोगॅस असो, ह्या योजना जे रिन्युएबल एनर्जीच्या योजना आहेत या राज्यामध्ये राबवण्यावर जास्तीत जास्त भर देत आहेत। आता यामध्ये आपण काय करत आहे की सध्या जी योजना राबवली जात आहे ती यामध्ये आपण 10% अमाउंट ही पे करत आहे शासनाला। म्हणजे जर आपल्या 2 लाखाचं जर सोलार असेल तर आपण 20,000 रुपये शासनाला पे करत आहेत। परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना एका कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांशी बोलताना असं सांगितलं आहे की आम्ही लवकरच जे काही आदिवासी शेतकरी आहेत यांना आणि जे काही एससी शेतकरी एससी किंवा एसटी शेतकरी आहेत यांना पहिले आपण 5% अमाउंट भरायला सांगत होतो, पण आता ही जी अमाउंट आहे तर ही आता त्यांच्यासाठी 0 केली जाणार आहे आणि अदर जे काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा जे काही आहे ते 10% वरून 5% ही अमाउंट जे आहे ते केली जाणार आहे। तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष त्या व्हिडिओ मध्ये बघूयात। आता सगळ्यांना सोलर पंप आम्ही देणार आहोत, त्याची योजना आम्ही देतो आहोत। आता कोणी डिझेल पंप वापरायचा नाही। आम्ही सोलर पंपाकरता 3 लाख 2 लाख रुपये जे आहेत सगळं अनुदान आम्ही देणार आहोत। पहिले 5% आम्ही तुमच्याकडनं घ्यायचो, आता नवीन योजना आणतोय। आदिवासी शेतकरी असेल तर त्याला एकही पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही। इतर कुठला शेतकरी असेल तर त्याला 5% द्यावे लागतील। सगळ्यांना आम्ही सोलर पंप देणार आहोत, त्या योजनेचा लाभ घ्या, आपल्या शेतीमध्ये सोलर पंप लावा। या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही आता सगळ्यांना सोलार पंप देणार आहोत। यापुढे तुम्ही डिझेल पंप वापरायचा नाही, डिझेल पंप वापरणे बंद करा। ज्या आदिवासी शेतकऱ्यांना पहिले 5% रक्कम भरायची होती आता तीही रक्कम त्यांना भरायची गरज नाही। सगळे 2-3 लाख रुपये जी काही रक्कम असणार आहे ती राज्य शासन पे करणार आहे। त्यामुळं आता ही जे काही योजना आहे ते कधीपासून अंमलात येणार आहे आणि कधी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे हे आता पुढील येणाऱ्या काळात आपण कळेलच। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आहे की आता जे काही येणाऱ्या काळात आहे की ते आदिवासी शेतकऱ्यांना सोलार आहे ते मोफत मिळणार आहे आणि अदर जे काही शेतकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जे काही 10% अमाउंट भरायची होती ती 5% अमाउंट आता यापुढे भरावी लागणार आहे। पण आता ही जे काही योजना आहे ही कधीपासून लागू होणार आहे आणि कधी याला शेतकऱ्याला याचा लाभ मिळेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद।